खिशात पैसा खेळत असेल तर कोणतीही जादू करता येते. खरं वाटत नाही? मग पुण्यामध्ये काय घडलंय ते बघा. एका श्रीमंताच्या मुलीचं लग्न. मग घराबाहेर गरीब फेरेवाले असतील तर ते त्याला कसं चालेल? भलेही ते फेरीवाले अधिकृत असतील, त्यांच्याकडे परवाना असेल, मग काय झालं? पाहुण्यांच्या स्वागताला फेरीवाल्यांच्या हातगाड्यांपेक्षा बगीचा असला तर उत्तम. मग काय, रातोरात जादूची कांडी फिरली आणि काय घडलं तुम्ही स्वतःच बघा. कोरेगाव पार्क मध्ये रातोरात उगारला बगीचा. नव्हतं इथं भिंतीला चिटकून होता. हे लावून नाही होते, आतमध्ये होते ना गाडी. आतमध्ये होते, त्यांनी गार्डन केलं. अल्लाउद्दीनचा दिवा की जादूची कांडी गरिबांच्या हातगाड्या कुणासाठी हटवल्या? पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एक चमत्कार घडला. रस्त्याच्या कडेला रातोरात एक गार्डन तयार झालं. त्या गार्डन मध्ये रात्रीतून मोठी झाडं, हिरवगार गवत देखील उगवण झालं. कोरेगाव पार्क मधील लेन नंबर 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत. सागर चोरडिया आणि त्यांचे बंधू अतुल चोरडिया यांच्या बंगल्याचाही त्यामध्ये समावेश होतो. मागील महिन्यात सागर चोरडिया यांच्या मुलीचं लग्न होतं, ज्यासाठी अनेक VIP या बंगल्यात येणार होते. कोरेगाव पार्कच्या रस्त्यावर कष्टकऱ्यांची भूक भागवणाऱ्या 4 हातगाड्या होत्या. अगदी कमी किमतीत या ठिकाणी खाद्यपदार्थ विकले जात होते. या हातगाडी चालकांकडे महापालिकेचा परवानाही होता. पालिकेनं हा भाग हॉकर झोन म्हणून जाहीर केल्याची पाटी देखील होती. मात्र चोरडिया यांच्या आपल्या आलिशान घराच्या वाटेवर असलेल्या या हातगाड्या त्यांच्या डोळ्यात खुपत असाव्या. त्यामुळे मुलीच्या विवाहाचं निमित्त करून या हातगाड्या हटवून चोरडियांनी रातोरात रस्त्याच्या कडेला गार्डन उभारलं. मी गेले 35 वर्षापासून आहे इकडं. तर आता लावलंय दुकान मी. एकतर माझी डायबिटीस पेशंट आहे, माझं डोळ्याचं बी ऑपरेशन आहे. तुमचा मला पैसे व्यवसाय बंद आहे, मग आता तुम्ही काय करताय? कसं तुमचं घर काय नाही सर, घर तर चालाय ना. आता 20-25 दिवस झाले दुकान बंद आहे. काय होईना सर, आता काय होईल म्हणून त्यांचं सहायता घेतो आम्ही. एवढंच नाही तर या प्रकरणातील स्वच्छतागृह देखील हटवण्यात आलं. ABP माझानं हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता राजकीय पक्षांनी या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकाणी 20 वर्ष असलेली मुतारी अचानक रातोरात काढण्यात आलेली आहे आणि तसेच या व्यावसायिकांना आहे त्याच ठिकाणी जागा मिळावी, कारण की त्यांच्याकडे जे लायसन आहे ते स्थिर हातगाडीचं आहे. तर त्यांना ते उपलब्ध करून जागेवरती राहावं ह्यासाठीचा आमचा आंदोलनाचा पवित्रा आहे सोमवारचा. त्यानंतर आम्ही आयुक्त आणि महापौरांच्या कार्यालयामध्ये सुद्धा ठिय्या आंदोलन करणार आहोत. हो का, हे लायसन्स आहेत आणि स्थिर हातगाड्यांचं लायसन्स आहे. या ठिकाणी पुणे महानगर म्हणजे महापौरांना ज्यांनी हे माहिती दिली असेल, या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की या ठिकाणी 4 हातगाड्या ह्या स्थिर आहेत. हॉकर झोन आहे, ठीक आहे. इथे हॉकर झोन असताना या हातगाड्या काढलेल्या आहेत. बरं, हातगाड्या काढून या ठिकाणी जी 20 वर्ष जुनी असलेली मुतारी आहे ती काढण्यात आलेली आहे. ज्या हातगाड्या आहेत तिथे लागतात त्यांना परमिशन आहे, त्यांच्याकडं लायसन आहे आपलं महानगरपालिकेचं. आणि इथं बोर्ड पण लावलेलं आहे की तिथं त्या हॉकर झोन म्हणजे जेवढ्या हातगाड्या इथं लागणार आहेत त्यांचं तिथे नावं नंबर वगैरे टाकलेले आहेत. त्यामुळं तो विषयच येत नाही, परमिशन त्यांच्याकडे आहे. याबाबत चोरडिया यांच्याशी सलग 2 दिवस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर चोरडिया यांच्या पंचशील ग्रुपच्या मीडिया कम्युनिकेटर म्हणून काम पाहणाऱ्या सुरभी गुप्ता यांनाही आम्ही फोन केला. त्याचबरोबर आमची बातमी त्यांना लेखी स्वरूपात कळवली आणि त्याबद्दलचं त्यांचं स्पष्टीकरण आम्ही विचारलं, मात्र त्यांनीही नंतर कोणताही प्रतिसाद दिला नाही. अधिकारी आम्हाला मागील 2 दिवसांपासून भेटलेले देखील नाहीत आणि आम्ही या त्यांच्या कार्यालयामध्ये येऊन भेटण्याचा प्रयत्न केला असता इथे देखील ते उपस्थित नाहीत. त्यानंतरचा प्रश्न आहे तो, हे गार्डन काढणार कोण? क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं असं मत आहे की अतिक्रमण विभागाची ही जबाबदारी आहे ते गार्डन तिथून हटवणं. मात्र अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता ते असं म्हणतायत की ते गार्डन तिथून हटवणं हे गार्डन डिपार्टमेंटची म्हणजे महापालिकेचा जो उद्यान विभाग आहे त्याची जबाबदारी आहे. श्रीमंताघरच्या लग्न समारंभात गोरगरीब फेरीवाल्यांची तोंड वऱ्हाडी मंडळींना बघावी लागू नयेत यासाठी हा बगीचा उभारल्याचं सकृत दर्शनी दिसतंय.
मात्र चोरडिया प्रतिसाद देत नसतील आणि महापालिकेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असतील तर एका रात्रीत तयार झालेलं हे गार्डन म्हणजे पुणेरी चमत्कारच म्हणायला हवा. मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.